नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही ते जर चेक करायचं असेल किंवा जर तुम्हाला हप्ता जमा न झाल्यास तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता। या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती मिळवू शकता कोणत्या कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केलेला नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यासंबंधी माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत। आता या महिलांना पुढील हप्त्यांची प्रतीक्षा आहे। चला याविषयी संपूर्ण माहिती बघूया। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर राज्यातील लाखो महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत करते। सरकारने ही योजना 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच म्हणजेच जुलै 2024 मध्ये सुरू केली होती। या योजनेअंतर्गत राज्यातील 18 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत मिळते। या योजनेअंतर्गत सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024चा ॲडव्हान्स पेमेंट केले होते। दरम्यान महायुतीच्या सरकारने निवडणुकींच्या वेळी आश्वासन दिले होते की महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जातील। यानंतर प्रचंड बहुमताने महायुती सरकार हे पुन्हा एकदा सत्तेत आले आहे आणि आता पुन्हा एकदा महायुतीच्या दणदणीत विजयानंतर राज्यातील महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। डिसेंबर 2024चा हप्ता जारी करण्याची तारीख सरकारने जाहीर केलेली नाही, पण पुढचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या पहिले महिलांना मिळू शकतो असंही या ठिकाणी म्हटलं जातं। महिलांना 2100 रुपये मिळणार का असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की पक्क असल्याचं म्हटलं आहे, मात्र राज्यातील आर्थिक स्रोत त्यांचा अभ्यास करूनच विचार केला जाईल असे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। यामुळे तुर्तास तरी येणारा हप्ता हा 1500 रुपयांचा असणार अंदाज आहे। सरकार ही योजना अजिबात बंद करणार नाही, आम्ही आश्वासन दिले होते आणि ते नक्की पाळलं जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। यामुळे लवकरच हप्ता जमा होईल अशी सुद्धा आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांना दिलेलं आहे। राज्यातील लाखो महिलांना 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची वाट बघितली जात आहे। संक्रांतीच्या आधी सर्वांच्या अकाउंटमध्ये हप्ता जमा झाला आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले की नाही ते काळजी करण्याची कारण नाही। महिला यासाठी हेल्पलाईन नंबर क्रमांक 181 वर कॉल करून तुम्ही या नंबरवर तुमची माहिती विचारू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर या नंबरवर तुम्ही तक्रार सुद्धा नोंदवू शकता। त्यामुळे 181 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असणे गरजेचे आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल तर अशा प्रकारे बघितलं तर जर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील किंवा तुम्हाला मिळण्यास बंद झालेले असतील तर 181 या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती मिळू शकता, तक्रार करू शकता। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। इथे समय जय हिंद जय महाराष्ट्र।